नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 4 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये वडाला फेऱ्या मारून मालक साहेबांनी आनंदीचे प्राण वाचवताच पृथ्वीला धक्का बसतो. आता मात्र मालक साहेबांनी स्वतः पृथ्वीला आनंदी मालक साहेबांची बायको असल्याचं सत्य कसं सांगितलं, हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये बघायला भेटणार आहे. तर इथे आता आनंदीची तब्येत खूपच बिघडत चाललेली असते. त्याच वेळेस आबा आरतीताई खूपच घाबरतात. तेव्हा आरती म्हणू लागते, आनंदी आनंदी उठ ना गं, असं नको करू. हे बघ आनंदी, उठ लवकर. आता मात्र आनंदीच्या अंगात खूप ताप भरलेला असतो. आता मालक साहेब तडक तिकडनं बाहेर निघून जातात आणि लगेच शिर्केंना फोन लावतात. शिर्के, कुठे आहात तुम्ही? औषधं अजून का आली नाहीत? त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब औषधं भेटत नाहीये. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के मला कारणं नको आहेत. इकडे आनंदीची तब्येत खूपच खालावत चालली आहे. लवकरात लवकर औषधं घेऊन या. हे बघा, नॅशनल मेडिकलमध्ये भेटत नसतील तर मोठ्या मेडिकलमध्ये जा, पण लवकरात लवकर औषध अरेंज झालीच पाहिजे. तुम्हाला नसली भेटत तर पृथ्वीलाही सांगा, दोघांपैकी एकाला भेटतील. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, पृथ्वी ट्रॅफिकमध्ये अडकलाय. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बास शिर्के मला कारणं नको आहेत. पोचलं, औषधं लगेचच्या लगेच आली पाहिजेत. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब कमीत कमी 1 तास तरी यायला लागेल. त्यावर मालक साहेबांना धक्का बसतो. शिर्के 1 तास कसा निघणार आहे? लवकरात लवकर या, असे म्हणताच फोन बंद होताच मालक साहेब पुन्हा आनंदीजवळ येतात. आनंदीकडे एकटक बघू लागतात. त्याच वेळेस आनंदीची तब्येत अजून खालावत चाललेली असते. तिचं अंग असं थरथर कापू लागतं. तेव्हा लगेच आता आरती जोरजोरात नर्सला आवाज देऊ लागते, नर्स लवकर या, बघा ना आनंदी कशी थरथर कापायला लागली. ओ बघा ना. आता नर्स पटकन चेकअप करतात आणि लगेच मालक साहेबांना म्हणू लागतात, मालक साहेब लवकरात लवकर औषधं मागवा ना, कुठपर्यंत आली बघा ना. हे बघा, पेशंटची तब्येत खूपच क्रिटिकल होत चालली. पेशंटच्या अंगात खूप ताप भरलाय, त्यांना थंडी वाजून आली. आता जर त्या बेशुद्ध पडल्या तर मग त्यांचं उठणं अवघड आहे. लवकरात लवकर त्यांना ती औषधं देणं खूप गरजेचं आहे. कुठपर्यंत आली औषधं? तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आता लगेच आबा म्हणू लागतात, मालक साहेब बघा हो, पोरगी तिळतिळ तुटते हो, नाही बघू तिची अवस्था. मी हात जोडतो मालक साहेब, काहीतरी करा ना, औषधं आणा ना लवकरात लवकर. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आबा काळजी करू नका. हे बघा, शिर्के निघालेत, पण ते ट्रॅफिकमध्ये अडकलेत ना, त्यामुळे औषधं यायला अजून 1 तास तरी लागेल. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो, कारण आनंदीची परिस्थिती खूपच बिकट झालेली असते आणि या सगळ्यात 1 तास कसा काढायचा? त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, मालक साहेब अहो इथे 1 मिनिट बघवत नाही हो पोरीची अवस्था. 1 तास कसा निघणार आहे? आता काय करायचं? त्यावर लगेच आनंदी आता ग्लानीतच असते आणि आता म्हणू लागते, मला माझं व्रत पूर्ण करायचे. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, अगं हे पोरी, अगं खड्ड्यात गेलं तुझं ते वटपौर्णिमेचं व्रत. अगं आज वटपौर्णिमा आहे, पण तुझ्या जीवाला बघ ना किती धोका झाला आहे. अगं जीवन मरणाशी खेळ खेळते पोरी तू, आणि तुला त्या व्रताचं पडलंय. अगं नंतर कधीतरी करता येईल ना ते व्रत, नको काळजी करू. अगं तुझ्या जीवाकडे बघ ना आनंदी, उठ आनंदी. मालक साहेबांना मात्र खूप वाईट वाटतं, कारण अगदी मनापासनं आनंदीला हे व्रत करण्याची इच्छा होती. मालक साहेब लगेच आता तिकडनं बाजूला निघून जातात. त्याच वेळेस आता मालक साहेब खाली हॉलमध्ये येताच त्यांना आता समिधाबरोबरचे काही क्षण आठवतात. एकदा असंच वटपौर्णिमेला समिधा आजारी असते. मालक साहेब आता लगेच तिला म्हणत असतात, समिधा हे बघ, आजारी असताना हे व्रत उपवास पूजा करायची काही गरज नाही आहे गं, नको करू हे सगळं. त्यावर समिधा म्हणू लागते, नाही मला हे व्रत करायचंच आहे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, अगं किती हट्ट धरणार आहे समिधा, का ऐकत नाही आहेस माझं? अगं दुसऱ्यांसाठी का स्वतःच्या जीवाला त्रास करून घेते? त्यावर समिधा म्हणू लागते, हे बघा, दुसऱ्याच्या आनंदातच कसा आपला आनंद शोधायचा ना, हे मला चांगलंच माहिती, आणि मी तुमच्या सुखासाठी, तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करणार म्हणजे करणार. तुम्ही प्लीज मला रोखू नका, कारण दुसऱ्यांच्या आनंदातच माझा आनंद दडलाय आणि माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे तुम्हाला माझी
शपथ आहे, मला आडवं यायचं नाही. आता हे सगळे क्षण मालक साहेबांना आपल्या समिधाचे आठवलेले असतात. मालक साहेब लगेच तडक पुन्हा आतमध्ये देतात आणि आनंदीकडे बघू लागतात. आनंदी अजूनही बरळत असते. माझी वडाची पूजा, माझं व्रत. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते. आनंदी, अगं ये आनंदी, अगं काय हालत झाली ग तुझी, तापाने फणफण करतेस तू, आणि कशी करणारी तुझी पूजा तू? शांत हो आनंदी. हे बघ आनंदी, उठ, डोळे उघड. आनंदी मात्र एक नाही दोन नाही, आता तिची तब्येत खूप बिघडलेली असते. आनंदी आता जणू बेशुद्धच पडणार. तेच आता मालक साहेबांना हे सगळं बघवत नाही. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतं, दे पोरी, अगं का हट्ट धरून बसली? तुझं व्रत नाही पूर्ण होणार आहे आता, नको हट्ट करू. त्यावर लगेच आता पाठीमागनं मालक साहेब येतात. होणार, आनंदीचं व्रत पूर्ण होणार. आता मात्र लगेच सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण मालक साहेबांकडे बघू लागतात. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, हो, आनंदीचं व्रत मी पूर्ण करणार. आता शिल्पाच्या पायाखालची तर जमीनच सरकते. शिल्पा लगेच आता मालक साहेबांजवळ येते. युगंधर, अरे काय बोलतोयस तू? तू या आनंदीसाठी व्रत करणार? तोंडाला येईल ते बोलू नको. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, ताई, आनंदीच्या जीवापेक्षा व्रत मोठं नाहीये. आनंदीसाठी हे व्रत मी करणार, तिची इच्छा मी पूर्ण करणार. तेव्हा लगेच आता आनंदी पुन्हा ग्लानीत बरळू लागते. माझी पूजा, माझं व्रत. शिल्पाला खूप राग येतो. त्यावर आरती म्हणू लागते. आनंदी, आनंदी ऐकतेस ना? अगं तुझं व्रत, तुझी पूजा मालक साहेब पूर्ण करणार आहे, ऐकतेस ना आनंदी? आता मात्र लगेच शिल्पा म्हणू लागते, युगंधर, वेडेपणा करायला जाऊ नको, तू असं काहीही करणार नाहीये. त्यावर लगेच आता इकडे मितालीला तर धक्का बसतो. बाबा, बाबा आनंदीसाठी हे व्रत का करतायत? आता मिताली पुढे असंख्य प्रश्न उभे राहिलेले असतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, ताई, माझा शब्द एकदा ठरला ना की ठरला. मी आनंदीसाठी तिचं हे व्रत पूर्ण करणार म्हणजे करणार. तेव्हा लगेच आता आबा मात्र मालक साहेबांकडे बघू लागतात. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, या नोकरानीसाठी तू व्रत करणार? अरे लोक काय म्हणतील याचा विचार कर ना. युगंधर, तू असं काही करू शकत नाहीये. कोण लागतेस ती तुझी? कोण लागते ती आनंदी? तिच्यासाठी तू का उपास तापास हे व्रत करणार? जमणार नाही. मी तुला असं काही करू देणार नाही युगंधर. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, बास ताई, एकदा सांगितलं ना, माझा निर्णय झालाय. मी आनंदीसाठी हे व्रत करणार म्हणजे करणार. आणि तसंही सकाळपासनं माझी कामात खूप धावपळ झाली. मी पाण्याचा एक थेंबही तोंडात प्यायलेलो नाहीये. त्यामुळे ताई, माझा उपवास तर घडलायच, पण आता फक्त व्रत करायचं बाकी. आणि आनंदीसाठी हे व्रत मी करणार, अगदी निष्ठेने आणि श्रद्धेने. असे म्हणताच आता लगेच शिल्पा म्हणू लागते, युगंधर थांब. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, शिल्पा, अगं का थांबवतेस त्याला? तू अगदी बरोबर बोलतोय. आनंदीची हालत बघतेस ना. आनंदीच्या सुखासाठी युगंधरला व्रत करू दे, त्यात काही हरकत नाहीये. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, माई, हे व्रत कसं करायचं, ही पूजा कशी करायची याबद्दल मला काहीच माहिती नाही. तुम्ही मला सांगाल का? त्यावर माई म्हणू लागतात, हो नक्कीच युगंधर, तू पुढे हो, मी आणि धनश्री लगेच निघतो. असे म्हणताच आता लगेच मालक साहेब निघालेले असतात. आता ही शिल्पा मात्र इकडे खूप भडकलेली असते, अगदी लालच झालेली असते. तर त्यानंतर इकडे आता माई आणि धनश्री गावात आता सगळ्या बायका जमलेल्या असतात. आता वडाची पूजा करण्यासाठी गावात पोचलेले असतात. तेव्हा लगेच गावातील बायका म्हणू लागतात, माई, धनश्रीताई, तुम्ही दोघीच आलात, आनंदी नाही आली का? त्यावर लगेच आता माई म्हणू लागतात, नाही, काही कारणामुळे आनंदी नाही येऊ शकत पूजेला. तेव्हा गावातील बायका म्हणू लागतात, असं कसं होऊ शकतं? आम्ही तर आज ठरवलं होतं, मालकीनबाईच्या हस्तेच वडाची पूजा होणार सुरुवातीला, आणि मगच पुढच्या पूजा सुरू होतील. पण हे कसं शक्य आहे? या गावच्या, या निंबाळकरांच्या घरातल्या कुलस्वामिनीकडनंच आम्हाला ही पूजा करायची होती. पण आता? त्यावर धनश्री म्हणू लागते, हे बघा, प्लीज समजून घ्या, आनंदीची तब्येत ठीक नाही आहे. तिची तब्येत अचानक खूप बिघडली, त्यामुळे ती नाही येऊ शकत. त्यावर लगेच गावातील बायका म्हणू लागतात, मग आता आता कुलस्वामीच्या हातची ही पूजा नाही होणार का? तेवढ्यात लगेच गाडीतनं मालक साहेब येतात. मालक साहेब आता सौभाग्याचं ताट घेऊन गाडीतनं खाली उतरतात. समध्या बायका सगळेजण आता मालक साहेबांकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब ते ताट घेऊन येतात. माई, चला,
आनंदीच्या सुखासाठी तिचं हे व्रत मी पूर्ण करणार आहे. त्यावर गावातील बायकांना धक्का बसतो. मालक साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? आणि आनंदीताई कुठे आहेत? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा, माझी बायको आनंदी या वडाच्या पूजेसाठी नाही येऊ शकत. तिची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे तिचं हे व्रत मी पूर्ण करणार आहे. तेव्हा गावातील बायका म्हणू लागतात, मालक साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? हे कसं शक्य आहे? आजवर प्रत्येक सणाला या वटपौर्णिमेला फक्त सुवासिनीनेच वडाला फेऱ्या मारल्यात, वडाची पूजा केली. आज एका पुरुषाने वडाची पूजा केली, फेऱ्या मारल्या, तर ते कसं दिसेल, कसं वाटेल? नाही मालक साहेब, हा हक्क फक्त एका सुवासिनीला आहे, पुरुषाला नाही. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो का? मग एक सुवासीन आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या सुखासाठी आणि 7 जन्म तोच पती मिळावा म्हणून या वडाची पूजा करतात ना. मग 7 जन्म जर तोच पती हवा असेल, तर मग त्या पतीने एखाद्या जन्मात बायकोसाठी व्रत केलं, पूजा केली, तर काय बिघडतं सांगा ना. तेव्हा लगेच बायका म्हणू लागतात, मालक साहेब, पण आपल्या जगाची परंपरा रीत तुम्हाला माहिती आहे ना, आजवर कधीही पुरुषांनी पूजा केलेली नाही आहे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नसेल केली, पण मी माझ्या बायकोच्या दीर्घ आयुष्यासाठी, तिच्या सुखासाठी ही पूजा नक्कीच करणार. हे व्रत व्हावं, ही पूजा व्हावी अशी आनंदीची मनापासून इच्छा होती. पण काही कारणामुळे माझ्या बायकोची तब्येत बिघडली, ती घरात मृत्यूशी झुंज देते आणि म्हणूनच मला तिचं हे व्रत, तिची ही इच्छा पूर्ण करायची. नाईलाजाने म्हणावं किंवा मग तिच्या सुखासाठी म्हणा, पण आज हा युगंधर निंबाळकर या वडाला फेऱ्या मारणार आणि हे व्रत पूर्ण करणार. हे बघा, 7 जन्म जर हाच नवरा हवा असेल, तर एखाद्या जन्मात नवऱ्याने व्रत केलं, उपवास तापास केले, तर काय बिघडतं? नवरा ही 7 जन्मासाठी सोबती हवा आहे ना बायकोला. मग बायकोसाठी एखाद्या जन्मात नवरा तर हे व्रत करू शकतो ना, त्यात काय बिघडलं? तेव्हा लगेच बायका म्हणू लागतात, हो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा, आपल्या जगात आधी सती जाण्याची पद्धत होती, पण समाजाने ती पद्धत बंद केली. पण आजपासून हे निंबाळकर ही प्रथा सुरू करणार आहे. एक पुरुषही आपल्या बायकोसाठी, तिच्या सुखासाठी वडाला फेऱ्या मारून ही प्रथा पुढे सुरू करणार. चला तर माई, ही पूजा कशी करायची आता ते मला सांगा. आता मालक साहेब लगेच वरती ओट्यावरती येतात. माई आता या पूजेला कशी सुरुवात करायची हे सगळं काही मालक साहेबांना सांगू लागतात. मालक साहेबांनी आता पूजेला सुरुवात केलेली असते. आता सांगितल्याप्रमाणे सगळी फुलं, फळं मालक साहेब आता वडाला वाहू लागतात. त्यावरती हळदी कुंकू टाकलेलं असतं. आता मात्र मालक साहेबांनी अगदी मनापासनं हे व्रत करायचं ठरवलेलं असतं. सगळ्या बायका आता एकटक मालक साहेबांकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता तिकडे पृथ्वी आलेलो असतो. आता पृथ्वीला तर मात्र धक्का बसतो, कारण आपले बाबा आनंदीसाठी चक्क सगळ्या गावासमोर वडाची पूजा करतायत, हे व्रत करतायत. पृथ्वीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब लगेच वडाला दोरा गुंडाळतात आणि फेरे मारायला सुरुवात करतात. पहिला फेरा मारताना मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, हे फक्त तुझ्यासाठी. आता दुसरा फेरा सुरू झालेला असतो, आनंदी, हे तुझ्या हक्कासाठी, तुझ्या अधिकारासाठी. तर इकडे आता मालक साहेबांचं हे प्रेम, ही आनंदीविषयीची काळजी आता देवयाईने आनंदीपर्यंत पोहोचवलेली असते. आनंदी आता बेशुद्ध पडलेली असते. आबा, आरतीताई सगळेजण खूप घाबरलेले असतात. तेवढ्यात लगेच आता डॉक्टरांना बोलावलं जातं. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा, जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत आम्ही पुढचा विलाज नाही करू शकत. तुम्ही औषधांची अरेंजमेंट करा आणि तेव्हाच मला वरती बोलवा, मी खालीच थांबते, असे म्हणत डॉक्टर तिकडनं निघून जातात. तर इकडे आता जसे जसे मालक साहेबांचे फेरे चालू असतात, तशी तशी आनंदीला शुद्ध यायला सुरुवात होते. आता बेशुद्ध असलेल्या आनंदीचा हात हलू लागतो. इकडे शिल्पा, आबा सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा आबा म्हणू लागतात, आरते, आरते बघतेस ना, अगं आनंदीचा हात हलतोय, म्हणजे ती शुद्धीवरती आली. आता मात्र आबांना खूप भारी वाटतं. आबाही आता लगेच, आनंदी, आनंदी उठ ना गं, अगं आनंदी तू शुद्धीवर आली आहेस ना. आता मात्र त्याच वेळेस आता शिर्केही औषधं घेऊन पोचलेली असतात. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतात, आरती,
आरती नर्सला म्हणावं औषध आली. नर्स धावतच येतात आणि लगेच आनंदीला पटकन इंजेक्शन देतात. त्यावर शिर्के म्हणू लागतात, आता समजा काही ठीक होईल ना, आनंदी बरी होईल ना. तेव्हा लगेच आता नर्स म्हणू लागतात, हो आता ही औषधं दिलीत ना, लवकरात लवकर त्या पूर्णपणे शुद्धीवर येतील. बरं झालं त्यांना शुद्ध आली. आता लगेच शिर्के म्हणू लागतात, बरं झालं समजा काही ठीक होणार आहे. आरती आरती तू काळजी घे, आनंदीकडे लक्ष ठेव, मी आलोच. असे म्हणत शिर्के आणि आबा दोघेही तिकडनं निघून जातात. आबाही आता देवी आईकडे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात निघालेले असतात. तर त्यानंतर इकडे मालक साहेबांचे फेरे आता पूर्ण होत आलेले असतात. तेव्हा मालक साहेब मनाशीच म्हणू लागतात, समिधा समिधा तू बघतेस ना, आज मी जे काही करतोय ना ते तुला दिसत असेल, पण हे सगळं मी तुझ्या सांगण्यावरनं करतोय समिधा. तुला पटलं ना समिधा माझं वागणं. आता मात्र मालक साहेब आपल्या समिधाशी बोलत असतात, कारण आनंदीच्या हक्कासाठी तिच्या सुखासाठी हा निर्णय मालक साहेबांनी घेतलेला असतो. पण आता पृथ्वी मात्र खूप भडकलेला असतो, कारण सगळ्या गावासमोर आनंदीसाठी मालक साहेबांनी वडाला फेरे मारलेले असतात. पृथ्वी तडक तिकडनं घरी निघून जातो. तर आता मालक साहेबांची पूजा इकडे समाप्त झालेली असते. तर आता आनंदीला शुद्ध येते. आता शुद्ध येताच आनंदी लगेच आरतीताई माझं व्रत, माझी पूजा. तेव्हा लगेच आरतीताई म्हणू लागते, आनंदी आनंदी तू शुद्धीवर आली, बरं झालं आनंदी. अगं किती घाबरवलं होतंस, आम्ही सगळेजण खूप घाबरलो होतो. आता सुनीताताईंनाही खूप भारी वाटतं. त्याच वेळेस आता लगेच आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई आबा कुठे, आबा कुठे सांग ना. शिल्पाला मात्र खूपच राग येतो, कारण आता आनंदी बरी झाली ना हे तिला बघवत नाही, ती तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आरतीताई सांग ना आबा कुठे ग. त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, आबा ना आबा देवाकडे प्रार्थना करण्यासाठी गेलेत, तू बरी झालीस ना आनंदी. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई पण माझं व्रत ते तर अधुरंच राहिलं ना, मला पूजा करायची होती. पण आता ती कशी पूर्ण होणार, मुहूर्त तर निघून गेला असेल ना, मी कशी पूजा करू आता माझी. त्यावर लगेच आरतीताई म्हणू लागते, आनंदी तुला पूजा करायची काही गरज नाही, कारण तुझं व्रत आणि तुझी पूजा पूर्ण झाली. आनंदीला धक्का बसतो. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हे कसं शक्य आहे ताई, उगाच काही बोलू नको, सांग ना गं. त्यावर आरतीताई म्हणू लागते, हो कारण तुझं अर्धवट राहिलेलं हे व्रत आणि ही पूजा मालक साहेबांनी पूर्ण केली. अगं स्वतः मालक साहेबांनी सगळ्या गावासमोर वडाला फेऱ्या मारून तुझ्या सुखासाठी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत पूर्ण केलंय. आनंदीला धक्का बसतो. त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, हो आनंदी अगं मी खरं बोलते, म्हणून तर आबा देवाकडे प्रार्थना करायला गेलेत, खरंच देवाचे आभार मानायला गेलेत, कारण मालक साहेबांसारखा नवरा भेटलाय, ज्या नवऱ्याने तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः वडाची पूजा केली. बघ ना आनंदी, मालक साहेब किती प्रेम करतात ना तुझ्यावर. आता आनंदीला धक्काच बसतो, नाही नाही नाही, मालक साहेबांनी हे सगळं करून मोठी चूक केली. आरतीताई मालक साहेबांनी हे सगळं का करावं, हे सगळं चुकीचं झालंय. त्यावर आरती म्हणू लागते, आनंदी अगं काय बोलतेस तू, तुझ्या सुखासाठी केलं त्यांनी हे सगळं. त्यावर आता लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई अगं घरात मुलं आलीत, सगळ्या गावासमोर मालक साहेबांनी वडाची पूजा माझ्यासाठी केली, हे मुलांनी बघितलं, त्यांना कळलं तर माझ्यामुळे त्यांच्या नात्यात अजून दुरावा येणार आहे, मोठा राडा होणार आहे, हे फक्त माझ्यामुळे झाले. नाही नाही नाही, मला मालक साहेबांना थांबवावं लागेल, हे सगळं थांबवावं लागेल. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी थांब, तू इकडनं कुठेही जाऊ शकत नाही. अगं तुझी तब्येत ठीक नाही आहे, तू आराम कर, मी जाते, मी मालक साहेबांना थांबवते, मी जाते. आता लगेच आरती म्हणू लागते, सुनीताताई तुम्ही लक्ष द्या, मी जाते मालक साहेबांना बोलावून आणते. आता आरतीताई तडक तिकडनं निघालेली असते. आता आनंदीची खूपच तकतक चालू असते. तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई तुम्ही शांत व्हा, नका टेन्शन घेऊ, अहो हे समजा तुमच्या सुखासाठी केले मालक साहेबांनी. त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही सुनीताताई अहो माझ्या सुखासाठी झालं, पण मुलांचं काय, त्यांना जर हे सत्य कळालं तर ते विचारतील ना मालक साहेबांना, की एका नोकरासाठी तुम्ही हे व्रत का केलं. मालक साहेब काय उत्तर देतील, सांगा ना सुनीताताई, माझ्यामुळे त्यांच्यातली फूट वाढणार आहे, दरी तर पडणार नाही ना त्यांच्या नात्यात. असे असंख्य प्रश्न आनंदीला पडलेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता मालक साहेब वडाची पूजा करून घरी आलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच खाली पृथ्वी मात्र खूप भडकलेला असतो. आता मालक साहेब हवेलीत येताच पृथ्वीवर लागतो, थांबा,
एका निंबाळकराने असं वागावं असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. लवकरात लवकर सांगा, आनंदी या घरातली नोकर आहे ना? मग तुम्ही तिच्यासाठी सगळ्या गावासमोर हे व्रत का केलं, ही पूजा का केली? वडाला 7 फेरे मारून तुम्हाला काय सिद्ध करायचंय? आनंदी कोण आहे तुमची? त्यावर लगेच आता शिल्पामध्ये पडते. तेव्हा विद्याधर तर आता संधीचा फायदा घेतो आणि मग लागतो, दादा दादा खरं खरं उत्तर दे आता तुझ्या पोराला. सांग पृथ्वीला खरं खरं. अरे समिधा वहिनींची शपथ आहे तुला, आज तुला खरं उत्तर द्यावंच लागेल दादा. त्यावर लगेच शिल्पामध्ये येते. पृथ्वी पृथ्वी थांब, युगंधर तू चल. अरे नोकरासाठी हे सगळं करायची काय गरज होती युगंधर? तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बास शिल्पाताई, याला खरं उत्तर ऐकायचंय ना? आता मी याला खरंच उत्तर देणार. हो, मी पूजा केली, व्रत केलं ते फक्त आनंदीसाठी. आता मात्र आनंदी निंबाळकरांची सून आहे, माझी बायको, हे सत्य तर स्वतः मालक साहेब पृथ्वीला कसं सांगणार? हे सगळं आपल्याला उद्या बघायला भेटेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.